Hello, my dear student. Welcome to the Shahu screening of maths class. And student, आपण चॅप्टर पाहतोय नंबर सिस्टम आणि त्यामधील आपण सेकंड पॉइंट आज आपण या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे तो आहे HCF अँड LCM. ठीक आहे. सो HCF LCM खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्यावरती प्रीवियस 2021 मध्ये क्वेश्चन्स पण विचारलेत. सो मी काही नोट पॉइंट या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. बेसिक फंडामेंटल हा चॅप्टर आपण 7th 8th क्लास पासून डिस्कस करतोय. तर तुम्हाला HCF आणि LCM हा तर क्विकली काढता आलाच पाहिजे. क्विकली म्हणजेच प्राइम फॅक्टरायझेशन मेथड असेल किंवा मग कॉमन डिव्हिजन मेथड असेल. HCF काढण्याची कॉमन डिव्हिजन मेथड, LCM काढण्याची कॉमन डिव्हिजन मेथड, प्राइम फॅक्टरायझेशन, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झालेच पाहिजेत. मी या ठिकाणी नक्कीच LCM HCF शिकवणार नाहीये. तर HCF LCM कमी टायमिंग मध्ये कसं काढायची याची प्रॅक्टिस नक्कीच करून घ्या. देन आपण आता पुढे जाणार आहोत काही रिझल्ट्स कडे. ठीक आहे. सो त्या अगोदर मी या ठिकाणी काही HCF आणि LCM ची फंडामेंटल डेफिनेशन लिहून ठेवलेली आहे. तर या डेफिनेशन वरूनच भरपूर काही गोष्टी क्लिअर होतात. या डेफिनेशन वरूनच क्वेश्चन्स जास्त विचारले जातात की HCF म्हणजे काय, LCM म्हणजे काय, त्याच्यावरून काही आपल्याला हिंट पण भेटतात काही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्या हिंट काय आहेत ते पण मी सांगणार आहे आणि मग लगेच एक्झाम्पल्स कडे जाणार आहोत आपण प्रीवियस इयरच्या. ठीक आहे. सो HCF ऑफ टू नंबर्स, HCF ऑफ टू और मोर नंबर्स is the greatest number that divides each of them exactly. HCF हा मोठ्यात मोठा असा नंबर आहे. ठीक आहे. HCF ऑफ टू और मोर नंबर्स, दोन किंवा दोन पेक्षा जास्त नंबरचा जो HCF असतो तो HCF म्हणजे मोठ्यात मोठा असा नंबर असतो की त्या HCF च्या आलेल्या नंबरने, त्या HCF ने त्या ज्या नंबरचा तुम्ही HCF काढला त्या नंबर्सला कम्प्लीट डिवाइड जातो. नंबर्सला डिवाइड्स. ठीक आहे. HCF डिवाइड करतो HCF. सो फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी मी याला असं लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल दोन नंबर्स आहेत A, B. ठीक आहे. हे कुठले तरी दोन नंबर्स आहेत A, B आणि यांचा जर HCF, या दोन नंबरचा जो काही HCF आहे तो HCF काय असेल, समजा 5 असेल. या दोन नंबरचा HCF 5 आहे. दॅट मीन्स हा 5 डिव्हिजिबल बाय A असेल आणि 5 हा A जो आहे तो डिव्हिजिबल बाय 5 पण असणार आणि हा B जो आहे तो सुद्धा 5 ने डिव्हिजिबल असणार 100%. कारण की हा 5 जो आहे तो मोठ्यात मोठा असा नंबर आहे की या 5 ने त्या दोन्ही नंबर्सला कम्प्लीट डिवाइड जातो, नंबर्सला कम्प्लीट डिवाइड जातो. ठीक आहे. सो दॅट मीन्स इथून मला एक गोष्ट क्लिअरली सांगता येते की जो A आहे तो 5 चा मल्टिपल असेल. सो फर्स्ट नंबर इज 5A. पहिला नंबर पण A चा मल्टिपल असेल. कितवा मल्टिपल आहे माहिती नाहीये. सो दॅट्स वाय मी त्याला मल्टिप्लाय बाय A फॉर एनी कॉन्स्टंट नंबर केलं. अँड जो अनादर नंबर आहे, अनादर नंबर तो आहे B. तर हा B सुद्धा, B ला सुद्धा 5 ने डिव्हिजिबल असेल. B सुद्धा 5 ने डिव्हिजिबल असेल म्हणजेच B सुद्धा 5 च्याच मल्टिपल मधला असेल. तर तो कुठला तरी दुसरा मल्टिपल असू शकतो किंवा सेम मल्टिपल पण असू शकतात. म्हणजे दोन्ही नंबर 5 असू शकतील किंवा एक नंबर 5 आहे दुसरा नंबर 10 आहे. म्हणजे दोन डिफरंट मल्टिपल असू शकतात 5 चे किंवा 5 चे सेम मल्टिपल पण असू शकतात. सो मग इथून तुम्हाला एक पॉइंट, एक कॉन्सेप्ट जो क्लिअर होतो तो काय आहे बघा, की जर तुम्हाला कुठल्याही दोन नंबरचा HCF जर दिला असेल तर त्या HCF वरून तुम्ही ते दोन नंबर ॲझ्युम करू शकता. तुम्ही ते दोन नंबर्स काय करू शकता, ॲझ्युम. फॉर एक्झाम्पल परत X आणि Y दोन नंबरचे आहेत, या दोन नंबरचा HCF 10 आहे. या दोन नंबरचा HCF 10 आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता जो X आहे तो मल्टिपल ऑफ 10 आहे आणि Y सुद्धा जो आहे तो मल्टिपल ऑफ 10 आहे. ते दोन्ही नंबर मल्टिपल ऑफ 10 आहेत म्हणजे तुम्ही या दोन्ही नंबरला ॲझ्युम करू शकता. हे आपला फर्स्ट हिंट पॉइंट. तर HCF दिला असेल तर मी नंबर्स ॲझ्युम करू शकतो. ठीक आहे. जर HCF दिला असेल तर मी नंबर ॲझ्युम करू शकतो. बट या ठिकाणी लक्षात ठेवायचे की जे A आणि B आहेत ते या ठिकाणी को प्राईम, ते इथं जर 20 असेल, इथं हे A आणि B काय असतील, को प्राईम नंबर असतील. ठीक आहे. वेअर A, B आर को प्राईम नंबर्स असतील ॲझ्युम करताना. को प्राईम नंबर्स का म्हणतोय, A आणि B को प्राईम नंबर्स असतील. को प्राईम नंबर्स कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये कुठलाच कॉमन फॅक्टर येत नाही 1 ला सोडून, फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो 1. फॉर एक्झाम्पल 2, 3 को प्राईम नंबर्स आहेत. यांच्यामध्ये कुठलाच फॅक्टर कॉमन नाहीये, फक्त एकच कॉमन फॅक्टर आहे, दॅट इज 1. देन 7, 13 किंवा 7, 15 हा पण को प्राईम नंबर्स आहेत. हे सुद्धा को प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. तर कारण की यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 येतो किंवा यांच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे 1. सो हे असतात को प्राईम नंबर. तर मी या ठिकाणी जर HCF दिला असेल तर मी कॉन्सेप्ट काय सांगत होतो, परत येतो या कॉन्सेप्टकडे. कुठल्याही दोन नंबरचा जर HCF दिला असेल तर मी त्या HCF जर दिला असेल तर त्या HCF वरून मी या दोन्ही नंबरला ॲझ्युम करू शकतो की हे दोन्ही नंबर 10 चे मल्टिपल्स आहेत. ठीक आहे. बट लक्षात एक गोष्ट ठेवायची की A आणि B ॲझ्युम करताना A आणि B हे को प्राईम नंबर्स असतील. असं का, जर A आणि B हे जर मी को प्राईम नंबर्स न घेता जर दुसरे नंबर्स घेतले, म्हणजे 10 × 2, A ची व्हॅल्यू 2 घेतली आणि X 10 × 4, B ची व्हॅल्यू 4 घेतली. ठीक आहे. A ची व्हॅल्यू 2 घेतली, B ची व्हॅल्यू 4 घेतली. 2 आणि 4 हे को प्राईम नंबर्स नाही आहेत कारण की यांचा
कॉमन फॅक्टर हा 2 येतो. 1च्या व्यतिरिक्त दुसरा कॉमन फॅक्टर 2 येतो. म्हणून ए आणि बी हे जर कॉमन फॅक्टर नसतील तर बघा या ठिकाणी एक नंबर बनतोय 20 आणि दुसरा बनतोय 40. तर या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर बदलला. दॅट इज या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला 20 आणि 40चा हायेस्ट कॉमन फॅक्टर 20. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर जर 10च ठेवायचा असेल तुम्हाला आणि जर या दोन नंबरला ॲझ्युम करायचं असेल तर 10A 10B घेणार. बट इम्पॉर्टंट आहे की हे जे मल्टिपल्स आहेत हे मल्टिपल्स काय असायला पाहिजेत कोप्राईम नंबर्स असायला पाहिजेत. ठीक आहे. सो हे झाले आपला फर्स्ट हिंट पॉईंट. HCF दिला असेल आपल्याला दोन नंबरचा तर दोन नंबरच्या HCF वरून आपण त्या दोन नंबर्सला ॲझ्युम करू शकतो आणि त्यांच्या मल्टिपल्स मध्ये मी ॲझ्युम करू शकतो. बट त्यांचे मल्टिपल्स जे असतील ते काय असतील कोप्राईम नंबर्स असतील. ठीक आहे. देन जाऊयात नेक्स्ट पॉईंट कडे. एलसीएम कडे. आता एलसीएम ऑफ 2 or more नंबर्स इज द लीस्ट नंबर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त नंबरचा एलसीएम जो असतो तो एलसीएम हा लीस्ट नंबर लहानात लहान असा नंबर असतो जो की डिव्हिजिबल बाय, बघा डिवाइड्स आणि डिव्हिजिबल बाय याच्यामध्ये फरक आहे, जो की डिव्हिजिबल बाय ऑल ऑफ दीज नंबर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी ए बी सी या तीन नंबरचा एलसीएम दिलेला आहे. ए बी सी या तीन नंबरचा एलसीएम काहीतरी एक्स आलेला आहे समजा. ठीक आहे, एक्स आलेला आहे. म्हणजेच या ए ने सुद्धा एक्स ला कम्प्लीट डिवाइड जातो, बी ने सुद्धा एक्स ला कम्प्लीट डिवाइड जातो आणि सी ने सुद्धा एक्स ला कम्प्लीट डिवाइड जातो. ठीक आहे. तर एलसीएम हा लहानात लहान असा नंबर असेल ज्या नंबरला या सर्व नंबर्सने या सर्व गिवन नंबर्सने कम्प्लीट डिवाइड जातो. नंबर्सने कम्प्लीट डिवाइड जातो. एचसीएफ ने नंबर्सला डिवाइड जातो आणि एलसीएम मध्ये नंबर्सने एलसीएम ला डिवाइड जातो. ठीक आहे. दॅट इज डिवाइड्स अँड डिव्हिजिबल बाय. हे दोन गोष्टी क्लिअर करा. देन कोप्राईम नंबर्स आता सांगितलं दोन कोप्राईम नंबर्स, दोन नंबर्स असे ज्यांच्यामध्ये कुठलाच फॅक्टर कॉमन असणार नाही. 13 सिम्पली आपण हे घेऊयात 15 कॉमा 17 किंवा 15 म्हणण्यापेक्षा 15 कॉमा काय म्हणतात 13 म्हणूयात. आता काय 15 म्हणा 13 म्हणा सगळे एकच आहे. ठीक आहे. सो असे भरपूर एक्झाम्पल्स घेता येतील आपल्याला. 2 घेतला आणि 5 घेतला. ठीक आहे. 2 घेतला 5 घेतला ETC. हे सुद्धा कोप्राईम नंबर्स आहेत. तर ज्या दोन नंबर्स मध्ये कुठलाच फॅक्टर कॉमन नाही त्याला कोप्राईम नंबर्स. सो आता हे दोन ट्रिक्स आहेत. ठीक आहे. हे दोन ट्रिक्स दोन कोप्राईम नंबर्स आहेत म्हटले की त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 असणार किंवा ज्या दोन नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे. कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे बघा. कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. इफ टू नंबर्स हॅव्हिंग हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 1 देन दीज टू नंबर्स आर कोप्राईम नंबर्स. जर दोन नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे तर ते दोन नंबर्स कोप्राईम नंबर्स आहेत. किंवा जर कोप्राईम नंबर्स कोणते आहेत म्हटलं तर ज्या नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे ते कोप्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. हा झाला फर्स्ट ट्रिक. एलसीएम जर दोन कोप्राईम नंबर्स आहेत यांचा एलसीएम जो असतो तो यांच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असतो. 2 आणि 5 हे कोप्राईम नंबर्स आहेत तर यांचा एलसीएम यांचा जो एलसीएम आहे तो 5 to the 10 यांच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असेल 5 into 2 च्या. 15 आणि 17 हे कोप्राईम नंबर्स आहेत. यांचा एलसीएम जो असतो यांच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असेल. या दोघांचा प्रोडक्ट करायचा जो प्रोडक्ट येईल तोच त्या दोन नंबरचा एलसीएम असेल. ठीक आहे. म्हणजे एलसीएम काढण्यासाठी कोप्राईम नंबरचा एलसीएम काढण्यासाठी डायरेक्ट ट्रिक आहे. ठीक आहे. एलसीएम काढण्यासाठी. देन याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत प्रिव्हियस इयर्स मध्ये. सो काय विचारलाय क्वेश्चन, रिलेशन बिटवीन एचसीएफ अँड एलसीएम ऑफ टू नंबर्स. दोन नंबरच्या एचसीएफ आणि एलसीएम वरती क्वेश्चन विचारलेला आहे. काय आहे तर या पॉइंट वरती या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारलाय प्रिव्हियस इयर मध्ये. तर काय आहे फॉर्म्युला, तर कधीही हे फक्त हा जो फॉर्म्युला आहे तो फक्त दोन नंबर साठी वापरता येतो. हा फॉर्म्युला तीन नंबर साठी नाही वापरता येत, लक्षात ठेवा. एचसीएफ अँड एलसीएम ऑफ टू नंबर्स. तर दोन नंबरचा एचसीएफ आणि दोन नंबरचा एलसीएम माहिती असेल तर दोन नंबरचा एचसीएफ आणि एलसीएम मध्ये आणि त्या नंबर्स मध्ये काय रिलेशन असतं तर त्या नंबर्सचा प्रोडक्ट आणि त्या नंबरचे एचसीएफ आणि एलसीएम चा प्रोडक्ट हा नेहमी इक्वल असतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल HCF of A, B into LCM of A, B is equal to दोन नंबरचा HCF दोन नंबरचा LCM यांचा प्रोडक्ट हा त्या दोन नंबरच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असतो. हा त्या दोन नंबरच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असतो. ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. क्वेश्चन पाहूयात आपण फटाफट. ठीक आहे. तर मी हे रफ करून टाकतो. हे होते फंडामेंटल पॉइंट्स. जाऊयात क्वेश्चन कडे लगेच. चलो
Question: if x and y, if x and y be two prime numbers, prime numbers, then LCM of x and y is, LCM of x and y is option A 1, option B xy, option C x plus y, option D x minus y. शाहू 2021 आणि हा जो क्वेश्चन आहे तो प्रिलिमिनरी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन प्रिलिमिनरी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, एक्स आणि वाय हे कुठलेही दोन प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे, तर त्यांचा एलसीएम काय येईल, तर त्या दोन नंबरचा एलसीएम काय येईल. तर पहा, prime numbers are always prime numbers, two prime numbers are always co-prime numbers, two prime numbers always co-prime numbers. ठीक आहे, दोन प्राइम नंबर जे असतात ते नेहमी को प्राइम असतात. बघा तुम्ही 2 3 को प्राइम नंबर आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर 1, 3 5 3 7 3 11 2 11 5 17 हे सगळे काय को प्राइम नंबर्स आहेत. कुठलेही दोन प्राइम नंबर्स घ्या ते नेहमी काय असणार, को प्राइम नंबर्स असणार. म्हणून या ठिकाणी एक्स आणि वाय हे को प्राइम नंबर्स आहेत आणि हे जर को प्राइम नंबर्स असतील तर त्यांचा एलसीएम जो असतो तो त्यांच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असतो. सो एलसीएम ऑफ एक्स कॉमा वाय, so therefore x and y are prime numbers, x आणि y prime numbers आहेत. so therefore x and y are co-prime numbers, ते co-prime numbers होतील. आणि co-prime numbers ची आपल्याला हिंट माहिती आहे की co-prime numberचा जो LCM असतो तो आताच लिहून दिला होता, तो त्यांच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असतो, दॅट इज x into y, दॅट इज xy. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन बी करेक्ट असेल या ठिकाणी. एकदम सिंपल क्वेश्चन विचारला होता, डायरेक्ट ट्रिक वरती क्वेश्चन विचारला होता त्यांनी, साधा सोपा आणि एकदम सिंपल. ठीक आहे, चलो जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे, परत प्रिव्हियस इयर मध्येच विचारलाय, तो पण लगेच पाहून घेऊयात आपण. क्वेश्चन: the HCF of 96 and 404 is 4, then their LCM is, option A 9000, option B 9696, option C 9595, ऑप्शन डी 6969. ओके, चला हा पण शाहू 2021 आणि हा पण प्रिलिमिनरी मध्येच विचारलेला क्वेश्चन आहे, प्रिलिम मध्ये. ठीक आहे, प्रिलिम मध्येच विचारलेला क्वेश्चन आहे. तर परत हा रिलेशन बिटवीन HCF ऑफ 96 अँड 404 इज 4, देन देअर LCM इज. ठीक आहे, तर त्याचा LCM काय असेल असा क्वेश्चन विचारलाय. तर LCM काय पॉसिबल असू शकतो, क्वेश्चन असा आहे. तर पॉसिबल LCM आपल्याला सांगायचे, तर आपल्याला दोन नंबर्स दिलेले आहेत, त्याचा HCF पण दिलेला आहे. तर आपल्याला पॉसिबल नाही, एक्झॅक्ट LCM आपल्याला सांगता येतो. तर याच्यासाठी आपण वापरणार दोन नंबर्स माहिती आहेत, HCF माहिती आहे, तर LCM काढता येतो. दॅट इज द रिलेशन बिटवीन टू नंबर्स अँड देअर HCF अँड LCM. जो आता मी फॉर्म्युला लिहिला होता त्या फॉर्म्युला वापरून आपण हे आन्सर काढू शकतो. सो सोल्युशन: HCF ऑफ 96, 404, दोन नंबर बद्दलच मी हा फॉर्म्युला वापरू शकतो. तो दोनच नंबर दिलेले आहेत, HCF ऑफ 96, 404, LCM ऑफ 96, 404, दोन नंबरचा HCF आणि LCM यांचा प्रोडक्ट या दोन नंबरच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असेल, दोन नंबरच्या प्रोडक्टच्या इक्वल मध्ये असेल. वी नो दॅट. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे, जो मी आता लिहून दिला होता, रिलेशन बिटवीन HCF अँड LCM अँड देअर नंबर्स अँड दोज नंबर्स. ठीक आहे, सो HCF दिलेला आहे 4, LCM आपल्याला काढायचं या दोन नंबरचा, LCM 96 404 इज इक्वल टू 96 इंटू 404. LCM ऑफ 96, 404 इज इक्वल टू 96 इंटू 404. उगाच मल्टिप्लाय करत बसू नका, इकडे कॅन्सल होणारे डिवाइडचा 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय. सो काय येऊन जाईल या ठिकाणी 101. 4 ने कॅन्सल केलं, 404 ला 101. सो इथं मल्टिप्लाय करून काय येईल, 96 1 जा 96, 96 1 जा 96, रिमेनिंग 9,
96 0 0 रिमेनिंगचा 9 9 96 1 96. सो 9 9696. सो LCM आला बेटा 9696. ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन बी इज करेक्ट. पहा किती किती सिंपल क्वेश्चन्स विचारलेत मागच्या वर्षी तरी, प्रिलिमिनरीला का होईना बट खूपच जास्त असे क्वेश्चन्स, सिंपल असे क्वेश्चन्स त्यांनी HCF LCM वरती प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आणखीन याच्यापेक्षा वेगळे असे काही क्वेश्चन्स विचारू शकतात त्यांनी, तर त्या टाईपचे जे क्वेश्चन ते विचारू शकतील याच्यापेक्षा थोडेसे हार्ड असलेले ते क्वेश्चन्स आपण आता डिस्कस करूयात. ठीक आहे, तर पहा the LCM and HCF of question, the LCM and HCF of two positive numbers are, two positive numbers are 175 and 5 respectively, and 5 respectively. If the sum of the numbers is 60, if the sum of the numbers, sum of the numbers is 60, 60, 60, what is the difference between them? What is the difference between them? तर त्या दोन नंबर मधला डिफरन्स काय असेल? ठीक आहे, ज्या दोन नंबरचा पहा क्वेश्चन काय, ज्या दोन नंबरचा HCF हा 5 आहे आणि LCM हा 175 आहे, त्या दोन नंबरचा सम हा 60 पण आहे, तर त्या दोन नंबरचा डिफरन्स काय असेल? डिफरन्स आपल्याला त्या दोन नंबरचा डिफरन्स विचारलाय, म्हणजे त्या दोन नंबर मध्ये जो ग्रेटर नंबर आहे, ग्रेटर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचे. ठीक आहे, सो सोल्युशन, तर याला सॉल्व्ह करण्याची जी ट्रिक आहे मी सुरुवातीला सांगून टाकली. आपल्याला दोन नंबरचा HCF दिलेला आहे, LCM वरून काही सांगता येत नाही, बट जर दोन नंबरचा HCF दिला असेल, जर दोन नंबर्स माहिती नाहीत बट त्या दोन नंबरचा HCF दिलाय 5, तर ते दोन नंबर्स आपण ऍज्युम करू शकतो. सो मी या ठिकाणी ऍज्युम करतो, लेट द टू नंबर्स बी, लेट द टू नंबर्स बी, कोणते असतील ते दोन नंबर्स? तर दोन नंबरचा HCF हा 5 दिलाय, तर ते दोन्ही नंबर्स 5 चे मल्टिपल्स असतील. ठीक आहे, सो लेट द टू नंबर्स बी 5A अँड 5B. ठीक आहे, दोन नंबर्स मी 5A आणि 5B घेतले, यांचे मल्टिपल्स डिफरंट घेतले, मी सेम आहेत असं काही सांगितलेलं नाहीये, तर या दोन्ही नंबर मी डिफरंट आहेत असं ऍज्युम केलं. जर दोघांचा मल्टिपल सेम घेतला तर दोन्ही नंबर सेम होऊन जातील. सो मी एक A मल्टिपलचा घेतला आणि एक दुसरा 5चा B मल्टिपल घेतला. बट हे ऍज्युम करण्या अगोदर इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, वेअर A आणि B हे काय असले पाहिजेत? HCF जर 5च ठेवायचा असेल तर A आणि B हे 100% कोप्राईम नंबर असायला पाहिजेत. जर हे कोप्राईम नाही झाले तर यांचा HCF बदलून दुसरा कुठला तरी नंबर येईल. तर आपल्याला HCF 5च ठेवायचे. HCF 5 ठेवण्यासाठी, या दोन नंबरचा HCF 5 ठेवण्यासाठी A आणि B ला कोप्राईम नंबर्स असं ऍज्युम करावं लागतं. सो वेअर A अँड B आर कोप्राईम नंबर्स, एवढं आपण ऍज्युम केलं, लक्षात घ्या, एवढं ऍज्युम केलंय पूर्णपणे. हे एवढं टोटल आपलं ऍज्युम्पशन आहे की दोन नंबरचा HCF 5 आहे म्हटलं की A आणि B हे कोप्राईम नंबर्सच असायला पाहिजेत, कारण की इथं जर कोप्राईम नंबर्स नाही घेतले तर यांचा HCF राहणार नाही, HCF बदलून जाईल. मग HCF 5च ठेवायचे आपल्याला, कारण की HCF 5 घ्यायला सांगितलंय, तर HCF 5च ठेवण्यासाठी A आणि B हे कोप्राईम नंबर्स असले पाहिजेत. या दोघांमध्ये, या 5A आणि 5B मध्ये एकच कॉमन फॅक्टर असला पाहिजे, तो म्हणजे 5. ठीक आहे, 1 ला सोडून एकच कॉमन फॅक्टर असला पाहिजे, 5. जर 5च्या व्यतिरिक्त जर दुसरा कॉमन फॅक्टर भेटला 2, 3, 4, तर यांचा HCF बदलून जाईल. त्यामुळं 5 आणि 5B ऍज्युम केला. ठीक आहे, ओके, दोन नंबर ऍज्युम झाले की आता दोन नंबर्स ऍज्युम करून झालेत. परत मला दोन नंबरचा HCF LCM माहिती आहे, तर मी नक्कीच या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहू शकतो. वी नो दॅट रिलेशन बिटवीन HCF अँड LCM अँड दोज टू नंबर्स, त्याचा मी फॉर्म्युला लिहू शकतो. सो HCF इंटू LCM इज इक्वल टू, HCF इंटू LCM इज इक्वल टू दोन नंबर्स 5A इंटू 5B, या दोन नंबरचा प्रोडक्ट आणि HCF, त्यांचे HCF आणि LCM चा प्रोडक्ट हा इक्वल असतो. सो HCF आहे 5, LCM आहे 175, 5 5 जा 25 AB, 5 5 जा 25 AB. सो मल्टिप्लाय जा 25 इकडे येऊन डिवाइड मध्ये जातो, इज इक्वल टू AB. 25 7 जा 175, सो इथून AB ची व्हॅल्यू भेटते आपल्याला, AB इज इक्वल टू 5 7 जा 35. AB ची व्हॅल्यू भेटली 35. ठीक आहे, सो AB ची व्हॅल्यू 35 भेटली. बट आपल्याला माहिती आहे की A आणि B हे कसले नंबर्स आहेत? A आणि B हे कसले नंबर्स आहेत? कोप्राईम नंबर्स. तर आपल्याला A आणि B हे दोन
आपल्याला दोन ए आणि बी जे दोन आपले मल्टिपल्स होते त्यांचा प्रोडक्ट आपल्याला भेटलेला आहे 35. तर मी 35 चे असे फॅक्टर्स काढणार जे को प्राईम नंबर्स आहेत. 35 चे दोन असे फॅक्टर शोधून काढा की दोन फॅक्टर हे एकमेकांना को प्राईमच असले पाहिजे. सो फर्स्ट आहे 135. असे पेअर्स भरपूर भेटतात, ठीक आहे. तर 35 चे फॅक्टर्स ज्यांचे 35 चे असे फॅक्टर जे को प्राईम आहेत असे मला भरपूर मला असे फॅक्टर्स भेटतात. बट मला असा फॅक्टर्स घ्यायचे की जो फॅक्टर घेतल्यानंतर या कंडिशन मध्ये पुट केल्यानंतर वापस याच्यामध्ये पुट करणार 5A आणि 5B. ए आणि बी ची व्हॅल्यू अशी घेणार जे को प्राईम आहेत. आलेली व्हॅल्यू 5A आणि 5B मध्ये पुट करणार आणि सम केल्यानंतर किती यायला पाहिजे त्यांनी सांगितले या दोन नंबरचा सम किती यायला पाहिजे 60 यायला पाहिजे, ठीक आहे. सो 60 यायला पाहिजे. सो किंवा 135 किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की 5A प्लस 5B या दोन नंबरचा सम 60 यायला पाहिजे. तर 5 कॉमन काढला A प्लस बी इज इक्वल टू 60 म्हणजे A प्लस बी इज इक्वल टू किती यायला पाहिजे 12. मल्टिप्लायचा 5 इकडे जाऊन डिवाइड मध्ये 5 12 म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी असे फॅक्टर्स पाहिजेत की जे कोप्राईम पण असले पाहिजेत आणि ज्यांचा सम हा 12 पण असला पाहिजे. कारण की सम 12 आला त्या दोन फॅक्टरचा सम 12 आला की त्या रिक्वायर्ड नंबरचा सम हा 60 येईल. जर दोन मल्टिपलचा सम 12 आला तर रिक्वायर्ड नंबरचा सम 60 येईल. कारण की रिक्वायर्ड नंबरचा सम 60 घेतला की त्या मल्टिपलचा सम 12 येतो आणि मल्टिपलचा सम 12 घेतला की रिक्वायर्ड नंबरचा सम 60 येतो. सो यांचा सम काही 60 येत नाही. सो 7 आणि 5 हे दोन असे फॅक्टर्स आहेत जे कोप्राईम पण आहेत आणि यांचा सम 12 पण येतो. सो देअरफॉर A इज इक्वल टू 7, B इज इक्वल टू 5. A इज इक्वल टू 7 आणि B इज इक्वल टू 5 हा कन्फर्म आपले हे दोन फॅक्टर्स आहेत. सो हे वापस पुट करा. 5A इज इक्वल टू 5 इंटू 7 दॅट इज 35 अँड 5B इज इक्वल टू 5 इंटू 5 दॅट इज 25. तर हे दोन फॅक्टर्स मला हे दोन नंबर्स मला भेटले. या दोन नंबर्सचा जो प्रोडक्ट सॉरी या दोन नंबरची जी ऍडिशन आहे ती किती येते 60. बघा चेक करून या दोन नंबरची ऍडिशन 60 येते. तर या दोन नंबरचा डिफरन्स विचारलाय. सो देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू 35 minus 25 that is equal to 10. So difference येतो 10. डिफरन्स येतो 10. ठीक आहे. ज्या दोन नंबरचा HCF हा 5 आहे, LCM 175 आहे आणि त्या दोन नंबरचा सम पण 60 आहे. तर त्या दोन नंबरचा डिफरन्स येईल 10. ठीक आहे. चलो आला हा पण क्वेश्चन. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारू शकतात. तर इथून तुम्हाला हे गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. या टाईपचे क्वेश्चन जर विचारले तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला परत जाऊयात अशाच टाईपचा आणखीन एक क्वेश्चन पाहूयात आपण. The difference of two numbers is question. The difference of two numbers is 20. Difference of two numbers is 20 and their product is 56.25 times their difference. 25 times the difference. Difference. Find the LCM of two numbers. Find the LCM of two numbers. तर त्या दोन नंबरचा एलसीएम फाइंड आउट करा. ऑप्शन 70 1125, ऑप्शन सी 225, ऑप्शन डी 5. ठीक आहे. चलो फाइंड आउट करून टाकूयात मग फटाफट. चलो
काय म्हटलेलं आहे, अज्युम करा तर दोन नंबर, लेट द टू नंबर्स बी, लेट द टू नंबर्स बी ए अँड बी. दोन नंबर्स कुठलेही घेतले कारण की इथं काही एचसीएफ एलसीएम बद्दल बोललेलं नाहीये, शेवटी जाऊन एलसीएम फाइंड आउट करायचं. तर मी दोन नंबर ए आणि बी अज्युम केले. दोन नंबरचा डिफरन्स दिलेला आहे 20. आता नक्कीच मी ए मधून बी सेपरेट केलं 20, म्हणजे ए ग्रेटर दॅन बी अज्युम केलेलं आहे या ठिकाणी, ए ग्रेटर दॅन बी. ठीक आहे, कारण की डिफरन्स म्हणल्यानंतर एक ग्रेटर आणि एक स्मॉलर पण अज्युम करावा लागतो. सो ए मायनस बी इज इक्वल टू 20. अँड आपल्याला पुढे त्यांच्या प्रोडक्ट बद्दल पण माहिती दिली की त्या दोन नंबरचा जो प्रोडक्ट आहे तो कसा आहे, 56.25 टाइम्स द डिफरन्स. द डिफरन्स ए मायनस बी डिफरन्सचा किती टाइम्स घ्यायचा आहे, 56.25 टाइम्स घ्यायचा आहे, 25 टाइम्स. ठीक आहे, सो 56.25 इंटू ए मायनस बी ची व्हॅल्यू 20. सो ए बी ची व्हॅल्यू किती येईल बघा, इथून ए बी ची व्हॅल्यू किती येईल. सो 5 to 25 जा 100 रिमेनिंग 10, 22 जा 40 प्लस 50 0 रिमेनिंग 5, 20चे 5 12 112. सो किती दोन डिजिट सोडून, सो 1125 ए बी ची व्हॅल्यू इथे 1125. ठीक आहे. चलो 1125 ए बी ची व्हॅल्यू भेटली, इथून बी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए काढता येईल किंवा ए ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ बी काढता येईल. सो बी इज इक्वल टू 1125 डिवायडेड बाय ए. सो ही आलेली जी व्हॅल्यू आहे, इक्वेशन 1 ही आलेली व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये पुट करा, ए मायनस बी. ठीक आहे, सो याला मी इक्वेशन 1 म्हणतो, याला मी इक्वेशन 2 म्हणतो. सो पुट इक्वेशन 2 in 1 and solve it. So a minus 1125 upon a is equal to 20. So cross multiply केला, a square minus 1125 upon a is equal to 20. So a square minus 20a minus 1125 is equal to 0. Is equal to 0. So याचे फॅक्टर्स काढा, आन्सर भेटून जाईल. तर इथून a च्या दोन व्हॅल्यूज भेटतील. ठीक आहे, याचे फॅक्टर व्यवस्थित काढायचे तर तुम्हाला शोधून. सो अशा गोष्टीचे इथं जर कॉन्स्टंट टर्म जर खूप मोठी असेल तर याचे फॅक्टर्स काढण्यासाठी ही प्राइम फॅक्टरायझेशन मेथड बेटर आहे. ठीक आहे, सो 5 2 जा 10 रिमेनिंग 1, 5 2 जा 5 5 जा, परत 5 ने डिवाइड केला, 5 4 जा 20, 5 5 जा, परत 5 ने डिवाइड केला, परत 9, परत 3 ने केला, परत 3, परत 3 ने केला, परत 1. ठीक आहे, 5 3 जा 15, 15 3 जा 45. सो इकडे 45, इकडे 25. 45 25 या दोघांना मल्टिप्लाय करून एक फॅक्टर घेतला, जोड्या बनवायच्या जोड्या. सो या दोघांना मल्टिप्लाय करून एक फॅक्टर भेटला, यांना मल्टिप्लाय करून दुसरा फॅक्टर भेटला, या तिघांना मल्टिप्लाय करून एक फॅक्टर भेटला. जोड्या बदलत राहायच्या आणि फॅक्टर शोधून काढायचे दोन. ठीक आहे, जोड्या बदलली, जोडी बदलली की मल्टिप्लिकेशन बदललं, मल्टिप्लिकेशन बदललं की फॅक्टर बदलतो, एक फॅक्टर दुसरा फॅक्टर. सो हे दोन असे फॅक्टर्स आहेत ज्यांचा डिफरन्स 20 येतोय. सो नक्कीच मग या ठिकाणी -45 ए -45 ए प्लस 25, कारण की या दोघांची जो सम आहे -45 प्लस 25 -20 आणि दोघांचा प्रोडक्ट होईल. ए इज इक्वल टू 45 भेटेल किंवा ए इज इक्वल टू -25 भेटेल. सो मी याला रिजेक्ट करणार, निगेटिव्ह नंबरचा प्रश्नच येत नाही, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत या ठिकाणी. आणि ए हा मी ग्रेटर घेतलेला आहे ऑब्विसली, ए इज ग्रेटर दॅन बी. सो ए हा 45 असेल. सो ए इज इक्वल टू 45. ठीक आहे, सो ए ची व्हॅल्यू 45 आहे, बी ची व्हॅल्यू काय आहे 25. सो आता मला यांचा एलसीएम काढायचं आहे. सो देअरफॉर ए इज इक्वल टू 45 अँड बी इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू जर 45 घेतली तर बी ची व्हॅल्यू किती येणार, बी ची व्हॅल्यू येणार 25. ठीक आहे, 25. तर 45 आणि 25 चा एलसीएम, एलसीएम ऑफ 45, 25. ओके, चलो किती येणार यांचं एलसीएम, यांचं एलसीएम येईल बघा, इथेच काढून टाकूयात आपण एलसीएम. 45 25, 5 ने डिवाइड केला, 5 9 जा 5 5 जा. ठीक आहे, दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे, 5 9 चा. सो 45 इंटू 5 किती येतो यांचा प्रोडक्ट. इथं हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आला की इथं स्टॉप केला आणि या सगळ्यांचा एवढ्याचा प्रोडक्ट म्हणजेच आपलं एलसीएम 225. 225. ऑप्शन सी इज करेक्ट, 225. ठीक आहे, सो हे झाले असे काही एक्झाम्पल्स विचारू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला थोडेसे फिरवून एचसीएफ एलसीएम मध्ये असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला ते विचारू शकतात. ठीक आहे, सो जाऊयात मग पुढे. पुढचा कॉन्सेप्ट काय बघा, आता हे झाले एक्झाम्पल्स आपले प्रिव्हियस इयरचे. तर पुढचा कॉन्सेप्ट आहे क्वेश्चन एचसीएफ एलसीएम फाइंड आउट करणे, बट
सो बेटा नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे HCF आणि LCM फाइंड आउट करायचा असेल फ्रॅक्शनचा आणि कशाचा फ्रॅक्शनचा LCM फाइंड आउट करायचा असेल किंवा डेसिमलचा फाइंड आउट करायचा असेल. बट मी 3 नंबरच्या बद्दल पण सॉल्व्ह करेन आता अगोदर तिकडे फ्रॅक्शन आणि डेसिमल कडे जाण्या अगोदर 3 नंबरचा बघूयात. जर 3 नंबरचा HCF बद्दल जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल 3 नंबरच्या HCF बद्दल म्हणजे अशा पद्धतीने बघा 3 नंबरचा LCM आणि HCF यांच्यामधलं रिलेशन काय. सो HCF ऑफ PQR ठीक आहे. रिलेशन बिटवीन 3 नंबर्स ऑफ HCF अँड LCM हे मी सॉल्व्ह करतोय. सो HCF ऑफ 3 नंबर्स PQR इज इक्वल टू P इंटू Q इंटू R इंटू LCM ऑफ P इंटू Q इंटू R P Q R या 3 नंबरचा LCM आणि 3 नंबरचा प्रोडक्ट यांचा या दोघांचा प्रोडक्ट डिवायडेड बाय HCF ऑफ PQ LCM ऑफ PQ P Q ठीक है P Q इंटू LCM ऑफ Q R इंटू LCM ऑफ P R हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे हा फॉर्म्युला असतो. सिमिलरली LCM च्या 3 नंबरसाठी कुठलेही 3 नंबरसाठी LCM चा फॉर्म्युला असतो LCM ऑफ P Q R इज इक्वल टू P इंटू Q इंटू R इंटू इकडे LCM चं रिलेशन तुम्ही HCF सोबत काढाल तर इकडे LCM घेतला तर इकडे HCF येणार HCM ऑफ P इंटू P Q R डिवाइडेड बाय वरती HCF आहे तर खाली पण 2 नंबरचा HCF घ्यायचा जायचा HCF ऑफ P Q इंटू HCF ऑफ Q R इंटू HCF ऑफ P R. तर हे 3 नंबर बद्दल पण क्वेश्चन विचारू शकतात. तर हे क्वेश्चन हे ट्रिक केव्हा वापरायचे तर 3 नंबरचा HCF आणि 3 नंबरचा LCM याच्यामध्ये जर काही रिलेशन जर तुम्हाला विचारला असेल तर त्यावेळेस तुम्ही या फॉर्म्युल्यांचा यूज करू शकता. ठीक आहे या फॉर्म्युल्याचा तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता दोन पैकी जर 3 नंबर बद्दल विचारला असेल तर. ठीक आहे जर 2 नंबर बद्दल विचारलेले आहे त्याच्या अगोदर ऑलरेडी रिलेशन बिटवीन 2 नंबर्स ऑफ HCF अँड LCM अँड दोज नंबर्स 2 नंबर आणि 2 नंबरचा HCF LCM त्याच्याबद्दल जर क्वेश्चन मागच्या वेळेस विचारलेले आहेत त्या टाइपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह पण केले आताच. बट 3 नंबर बद्दल जर विचारला तर या हे फॉर्म्युलेस तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचे. ठीक आहे आता जाऊयात फ्रॅक्शन्स कडे. फ्रॅक्शनचा HCF LCM काढायचे. ठीक आहे सो LCM ऑफ A by B, C by D सो A by B आणि C by D चा जर LCM काढायचा असेल तर पूर्ण या दोन फ्रॅक्शनचा किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शनचा LCM काढायचे A by B C by D E by F असं पण घेतो 3 घेतो दोन कशाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त किती फ्रॅक्शनचा जर LCM काढायचा असेल तर न्यूमरेटरचा LCM घ्यायचा LCM ऑफ AC न्यूमरेटर मध्ये AC आहेत आणि HCF घ्यायचा डिनॉमिनेटरचा BDF HCF कशाचा घ्यायचा डिनॉमिनेटरचा. ओके सो यालाच मी फॉर्म्युला असं पण लिहू शकतो LCM ऑफ न्यूमरेटर्स HCF ऑफ डिनॉमिनेटर्स ठीक आहे या ठिकाणी समजा HCF काढायचा असेल फ्रॅक्शनचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचे तर P by Q R by S T by U असे काहीतरी 3 फ्रॅक्शन्स आहेत आणि त्या 3 फ्रॅक्शनचा HCF काढायचे. तर HCF काढायचे तर न्यूमरेटरचा घ्या HCF सो न्यूमरेटर मध्ये आहे PRT चा HCF आणि डिनॉमिनेटर मध्ये जे पण आहे त्यांचा LCM सो QSU चा LCM सो दॅट इज मी या ठिकाणी म्हणू शकतो HCF ऑफ न्यूमरेटर्स अपॉन LCM ऑफ डिनॉमिनेटर. याची प्रॅक्टिस करून घ्या एक वेळेस नक्कीच. ठीक आहे एक दोन एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करून याची प्रॅक्टिस करून घ्यायची. खूप जास्त सिंपल आहे तर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये वगैरे आणायचं नाही. खूप मोठे फ्रॅक्शन्स असतील तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये बिलकुल आणायचं नाही. जे फ्रॅक्शन्स दिलेले त्याला ॲज इट इज पुट करायचं या ठिकाणी त्या फ्रॅक्शन्सला आणि त्यांचा न्यूमरेटर मध्ये असतील तर सर्व न्यूमरेटरचा HCF काढायचे तर सर्व न्यूमरेटरचा HCF आपण सर्व डिनॉमिनेटरचा LCM सो LCM HCF काढायचा आणि मग काढल्यानंतर नंतर तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणू शकता किंवा ॲज इट इज पण ठेवू शकता. सो फ्रॅक्शनचे HCF LCM काढण्यासाठी हे फॉर्म्युलेज आहेत. आता डेसिमल नंबरचा HCF LCM कसा करणार डेसिमल नंबरचा HCF अँड LCM कसा काढणार. ठीक आहे तर बघा डेसिमल नंबरचा HCF आणि LCM काढण्यासाठी फर्स्ट सर्वात इम्पॉर्टंट स्टेप कन्वर्ट all the decimal numbers
convert all the decimal numbers into like decimals, and then convert into fraction, then convert these into fractions. ठीक आहे. जेवढे पण तुम्हाला डेसिमल नंबरचा HCF LCM विचारलाय, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त तुम्हाला डेसिमल नंबर त्यांनी दिलेले असणार आणि म्हणतील की त्याचा HCF काढा किंवा LCM काढा. तर तुम्हाला त्या डेसिमल नंबरला अगोदर कशामध्ये कन्वर्ट करायचे, लाईक डेसिमल्स मध्ये. मी एक्झाम्पल घेईन, याचं एक्झाम्पल घेईन मी, बट तुम्ही हे सॉल्व्ह करून आणा, हे याची प्रॅक्टिस तुम्ही करायची. ठीक आहे. तर या ठिकाणी तर दिलेले 3 नंबर्स असतील त्यांना लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे. लाईक डेसिमल काय ते मी सांगेनच आता, की डेसिमल पॉईंटच्या नंतर हे सेम नंबर ऑफ डिजिट असले पाहिजेत. ठीक आहे. डेसिमल पॉईंटच्या नंतर सेम नंबर ऑफ डिजिट 0.23, 0.51, 0.72 हे सर्व झाले बघा लाईक डेसिमल्स. कारण की डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहेत, तिथं पण 2 डिजिट आहेत, तिथं पण 2 डिजिट आहेत. इथं पुढे जरी 0 आला असता तरी पण हा लाईक डेसिमल्सच आहेत तिन्ही पण, कारण की पुढच्या 0ला काही व्हॅल्यू नसते. बट या ठिकाणी एक जरी आला 0.1 तर हे दोन काही लाईक डेसिमल्स नाही आहेत, कारण की त्या डेसिमलच्या नंतर एक डिजिट आहे, इथं 2 डिजिट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला HCF LCM काढताना डेसिमल नंबरला अगोदर लाईक डेसिमल्स मध्ये कन्वर्ट करायचं आणि लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग त्याला फ्रॅक्शन मध्ये आणायचे आणि फ्रॅक्शन मध्ये एकदा का आणलं फॉर्म्युला आणि LCM काढायचा असेल तर हा फॉर्म्युला त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. चला पाहूयात मग एक क्वेश्चन या टाईपचा. सो फाइंड या टाईपचा पण क्वेश्चन विचारू शकतात ते डेसिमल नंबरचा HCF LCM. आपल्याला कशालाच अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, इग्नोर करून चालणार नाही, आपल्याला सगळे पॉईंट कव्हर करत जावे लागतील. ठीक आहे. So find the HCF question. Find the HCF of 2.4, 0.36 and 7.2. Option A 12, option B 1.2, option C 0.12, option D 0.012. ठीक आहे, 0.012. ठीक आहे. सो पाहूयात मग काय येतो. ठीक आहे, पाहूयात मग काय येईल आन्सर. सो हे आपल्याला दिलेले फ्रॅक्शन्स आहेत 2.4, 0.36 अँड 7.2. सो याला लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. सो लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट करताना अगोदर बघा डेसिमलच्या नंतर सर्वात जास्त डिजिट कुठं आहेत, तर इथं डेसिमलच्या नंतर एक डिजिट आहे, इथं डेसिमलच्या नंतर 2 आहे, इथं डेसिमलच्या नंतर 1 आहे, इथं डेसिमलच्या नंतर जास्त डिजिट आहेत 2. तर मी सगळ्यांना लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट करताना सर्व डेसिमल पॉईंट 2 डिजिटनी राईटला शिफ्ट करेन, 2 डिजिटनी राईटला शिफ्ट करेन. सो मग मी इथं 2 डिजिटनी इथं मला म्हणजे डेसिमलच्या नंतर 2 डिजिट्स आणायचे. डेसिमलच्या नंतर मला प्रत्येक इथं जेवढे जास्त नंबर ऑफ डिजिट्स असतील डेसिमलच्या नंतर दिलेल्या सर्व डेसिमल नंबर्स मध्ये डेसिमल नंतरच्या डेसिमल पॉईंटच्या नंतर जेवढे सर्वात जास्त डिजिट आहेत तेवढेच डिजिट मला तिकडे पण ठेवायचे बाकीच्या नंबर्स मध्ये पण. आता इथं डेसिमलच्या नंतर एकच डिजिट आहे त्यामुळे इथं आणखीन वाढवावं लागेल. सो इथं मी काय करणार, इथं 2 डिजिट आणण्यासाठी मी याला हा 0.36 आहे तर मला इथं आणखीन एक डिजिट वाढवायचे. सो दॅट्स वाय मी या ठिकाणी काय करेन मग सो 2.40 रेड ना 2.40 एक 0 घेईन मी. एक 0 घेतला की मग आपल्याला 0 म्हणजे किती झिरोज मी पुढे घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, किती झिरोज मी पुढे घेऊ शकतो. सो 2.40, 0.36 काही बदल होत नाही, दोन्ही पण सेमच आहेत. 7.20 फक्त याच्या पुढे 0 घेतला, 0 घेतल्यामुळे आपल्याला डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 डिजिट दिसायला सुरू झाले. आता हे झाले आपले लाईक डेसिमल्स. ठीक आहे, लाईक डेसिमल्स इथं 2 डिजिट होते तर या इथं 2 डिजिट होते डेसिमल पॉईंटच्या नंतर, इकडे पण बाकीच्या नंबर मध्ये पण डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 डिजिट दिसायला पाहिजे. तर एकच 4 होता तर दुसरा कोणता आणणार, तर दुसरा 0 आणणार. 0 आणल्यामुळे 2.40 आणि 2.4 एकच आहे. ठीक आहे. आता याला फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करूयात. फ्रॅक्शन्स मध्ये या प्रत्येकाला फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करूयात. 240 हा पूर्ण 240 अपॉन 100 हा 2 डिजिटनी राईटला गेला, दॅट इज डिनॉमिनेटर मध्ये आला 100, 36 अपॉन 100, 720 अपॉन 100 हे आले आपले फ्रॅक्शन्स आणि याचा मला काढायचे HCF. सो देअरफॉर सॉरी HCF of 2.4, 0.36, 7.2 equal to HCF of 240 upon 100, 36 upon 100, 720 upon 100. ठीक है. So that is equal to
HCF काढायचे तर सर्व न्यूमरेटरचा HCF 240,36,720 न्यूमरेटरचा HCF आणि डिनॉमिनेटरचा काय घेणार LCM. सो डिनॉमिनेटर मध्ये सगळीकडेच 100 आहे. LCM ऑफ 100, 100, 100. ठीक आहे. सो न्यूमरेटर मधून HCF काय येतो बघूयात. सो याचा HCF काढून घ्या. लवकरात लवकर काढायचे. 36,720 किती येतो याचा HCF. 36 टू 26 720. ठीक आहे. सो राईट आहे. या ठिकाणी येऊन जाईल रिमाइंडर 0 म्हणजे 36 आणि 720चा HCF येतोय 36. आता राहिला फक्त 36 आणि आलेला HCF नी परत थर्ड सोबत 36 आणि 240चा HCF काढून घ्यायचे. मी डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करतोय. तर 36 5 जा 180 कमी पडतोय. आणखीन वाढवावं लागेल. 36 8 जा 7 जा करूयात. साधी सकून 42 2 4 7 21 खूप मोठा होतोय. 6 चा बसेल एक्झॅक्टली. ठीक आहे. 6 चा बसेल 216. सो 6 चा बसला 216. 10 minus 6 4. ठीक आहे. 10 minus 6 किती आला 4 आला. तर इथं आला 2. 4 minus 2 2. इथं आला 0. सो 24 ने जो रिमाइंडर आला त्याने परत अगोदरच्या डिवायझरला 24 ने डिवाइड केलं. अगोदरचा डिवायझर 36 ला 24 1 24 रिमेनिंग आला 12. परत रिमाइंडरने अगोदरच्या डिवाइडला 22 2 24 रिमाइंडर 0 आला. रिमाइंडर 0 आला म्हणजे जो डिवायझर होता तो काय होईल HCF. जो डिवायझर होता तो काय होईल HCF. सो 12 इज द HCF. सो या ठिकाणी HCF आला 12 आणि LCM 100 100 100 सगळ्यांचा सगळे नंबर सेम आहेत तर त्यांचा LCM परत तोच येईल 100. त्याचा नंबर परत तोच येईल 100. LCM 100. सो 12/100 दॅट मीन्स 0.12. सो ऑप्शन सी इज करेक्ट. 0.12. सो ऑप्शन सी इज करेक्ट वन. ठीक आहे. तर डेसिमल नंबरचा फ्रॅक्शनचा या दोन्ही टाईप मध्ये तुम्हाला HCF LCM काढता आले पाहिजेत. HCF चा असेल किंवा LCM चा असेल. ठीक आहे. ओके. तर काल जो मी कॉन्सेप्ट सांगितला होता की एखाद्या नंबरला डिवाइड केल्यानंतर समजा 23 याला 5 ने डिवाइड केलं तर 5 4 जा 20. तर मी हा कॉन्सेप्ट सांगितला होता. तर 23 पेक्षा मोठा नंबर पाहिजे जो 5 ने डिव्हिजिबल आहे. तर त्यासाठी मी काय करणार 23 पेक्षा मोठा नंबर जो 5 ने डिव्हिजिबल आहे त्यासाठी मी काय करणार 5 minus 3 दॅट इज इक्वल टू 2. 5 minus 3 केल्यानंतर जो नंबर येतो तो नंबर याच्यामध्ये ऍड करणार. ठीक आहे. 23 प्लस 2 केला की 25 येतो. आणि आणि या 23 पेक्षा लहान नंबर जो 5 ने डिव्हिजिबल आहे हे काढण्यासाठी डायरेक्ट 3 ला सेपरेट करणार 23 मधून. म्हणजे ऍड करून मोठा नंबर आणता येतो 5 ने डिव्हिजिबल असणारा आणि सेपरेट करून लहान नंबर आणता येतो 5 ने डिव्हिजिबल असणारा. तर ऍड करून आणायचा असेल तर 5 मधून हा रिमाइंडर आलेला रिमाइंडर सेपरेट करायचा. जो पण नंबर येतो तो ऍड करायचा. आणि जर सेपरेट करून तुम्हाला 5 ने डिव्हिजिबल असणारा नंबर आणायचे तर आलेला रिमाइंडर डायरेक्टली सेपरेट करायचा डिव्हिडंड मधून. तुम्हाला 5 ने डिव्हिजिबल असणारा नंबर भेटून जातो. तर याच कॉन्सेप्टशी रिलेटेड आपण क्वेश्चन लगेचच डिस्कस करणार आहोत. ओके. क्लिअर स्टुडंट. चला मग भेटूया आपलं सॉरी भेटूया म्हणतोय. एक क्वेश्चन पाहूयात आपण या टाईपचा. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर. पहा द क्वेश्चन. अशा टाईपचे क्वेश्चन पण बरेच वेळेस विचारलेले आहेत. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर which when question number A increased by 8 option B decreased by 8. दोन टाईपचे क्वेश्चन घेतोय तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून. decreased by 8 is exactly divisible by 15 21 30. 15 21 30. ठीक आहे. चला अशा टाईपचे क्वेश्चन्स बरेच वेळेस विचारले जातात. तर हे दोन क्वेश्चन्स विचारले. ठीक आहे. आपल्याला काय विचारल्या क्वेश्चन मध्ये फाइंड द स्मॉलेस्ट नंबर. लहानात लहान नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे. जो की कसा की ज्या स्मॉलेस्ट नंबर मध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन लहानात लहान असा नंबर की ज्या नंबर मध्ये 8 ऍड केल्यानंतर इन्क्रीज बाय 8 म्हणजे 8 ऍड केल्यानंतर हा 8 ऍड केल्यानंतर तर तो नंबर 15 21 आणि 30 ने डिव्हिजिबल असला पाहिजे. ठीक आहे. लहानात लहान असा नंबर की ज्या नंबर मध्ये 8 ऍड केला ना तर 15 ने पण डिवाइड जायला पाहिजे 21 ने पण डिवाइड जायला पाहिजे 30 ने पण डिवाइड जायला पाहिजे. ओके. तर ह्या फर्स्टचा आन्सर काढताना
तर मी अगोदर बघणार की 15, 21, 30 या तिन्ही नंबरने कम्प्लीट डिवाइड जाणारा नंबर, या तिन्ही नंबरने कम्प्लीट डिवाइड जाणारा नंबर म्हणजेच या 3 नंबरचा एलसीएम. ठीक आहे, कारण की मी सांगितलं होतं डेफिनेशन मध्ये ए आणि बी चा एलसीएम हा जर एक्स असेल तर एक्स हा असा नंबर असतो ज्याला ए ने पण डिवाइड जातो, बी ने पण कम्प्लीट डिवाइड जातो. तर मला 15 ने, 21 ने, 30 ने तिन्हीने पण कम्प्लीट डिवाइड जाणारा जर नंबर काढायचा असेल तर या 3 नंबरचा मी काय काढणार एलसीएम. सो एलसीएम ऑफ 15, 21, 30 इज इक्वल टू 210. तुम्ही रफ मध्ये काढून घ्या. ठीक आहे, या तिघांचा एलसीएम 210 येतो. तिन्ही नंबरचा एलसीएम किती येतो 210. सो 210 ह्या तिघांचा एलसीएम आला. बट हा असा नंबर आहे की ज्याला 15 ने पण डिवाइड जातो, 21 ने पण जातो, 30 ने जातो. बट मला कसा नंबर पाहिजे, मला असा नंबर पाहिजे की त्या नंबरमध्ये 8 ऍड केल्यानंतर, त्या नंबरमध्ये 8 ऍड केल्यानंतर मग 15 ने डिवाइड जायला पाहिजे. म्हणजेच मी या ठिकाणी काय करणार 210 ला मी 8 ने कमी करणार. 210 मायनस 8. का बरं 210 ला 8 ने का कमी केलं, कारण की 210 ला डायरेक्टली 15 ने डिवाइड जातोय. बट मला असा नंबर पाहिजे की त्या नंबरमध्ये 8 ऍड केल्यानंतर मग 15 ने डिवाइड जायला पाहिजे. म्हणून मी 210 मधून 8 सबट्रॅक्ट करतो, दॅट इज 202. हा असा नंबर आहे, 202 हा असा नंबर आहे की या नंबर मध्ये जर तुम्ही 8 ऍड केलात तर त्याला 15 ने पण डिवाइड जाईल, 21 ने पण डिवाइड जाईल आणि 30 ने पण डिवाइड जाईल. राईट. तर फर्स्टचा आन्सर असेल 202. हा एक असा नंबर आहे, हा लहानात लहान असा नंबर आहे या की ज्या नंबरमध्ये 8 ऍड केल्यानंतर या तिन्ही नंबरने डिवाइड जातो. ठीक आहे. ऑप्शन बी डिक्रीज्ड बाय 8 म्हटले, डिक्रीज्ड बाय 8 परत एलसीएमचाच कॉन्सेप्ट. कारण की आपल्याला कमीत कमी स्मॉलेस्ट नंबर विचारल्यामुळे एलसीएम घेतोय, लहानात लहान नंबर, त्याला तिन्ही नंबरने डिवाइड जाणार लहानात लहान नंबर आहे हा 210. म्हणून येणारा पण नंबर लहानात लहान असेल, कारण की आपण सुरुवातीलाच लहानात लहान घेतला. तर 8 सेपरेट करून 202 आला. तर 202 हा असा लहानात लहान नंबर आहे. या लहानात लहान नंबर मध्ये जर 8 ऍड केला तर या तिन्ही नंबरने डिवाइड जाईल. सो एलसीएम ऑफ 15, 21, 30 याचा परत एलसीएम येतो 210. तोच एलसीएम. आता आपल्याला विचारले की आपल्याला असा लहानात लहान नंबर काढायचे, परत स्मॉलेस्ट नंबरच काढायचे, म्हणून परत एलसीएम काढला मी क्वेश्चन बी मध्ये. आणि त्या ठिकाणी आपल्याला असा लहानात लहान नंबर काढायचे की ज्याच्यामध्ये 8 डिक्रीज केल्यानंतर, एक असा नंबर ज्या नंबर मधून 8 कमी केला की या तिन्ही नंबरने डिवाइड झाला पाहिजे. 8 कमी करायचे तर अगोदर हा नंबर वाढून घ्या. सो 210 प्लस 8 218. तर 218 हा असा लहानात लहान नंबर आहे. हा लहानात लहान काय, कारण की हा लहानात लहान आहे. तर हा लहानात लहान 210 नंबर जो ज्याला 15, 21, 30 ने डिवाइड जातो. त्यामुळं हा 218 पण लहानात लहान असा नंबर आहे ज्याच्यामधून 8 सेपरेट केला की 210 येतो, आणि 210 आला की त्याला 15, 21, 30 ने डिवाइड जातो. सो सेकंडचा आन्सर असेल की 218. सेकंडचा आन्सर असेल 218. ठीक आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन पण भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारले जातात. तर अशा टाईपच्या क्वेश्चन्सची आपण प्रॅक्टिस घेणारच आहोत. या टाईपचे क्वेश्चन्स जे डिव्हिजिबल बाय वगैरे वगैरे, आणि या एचसीएफ एलसीएम मध्ये काही 3 ते 4 एक शॉर्टकट्स पॉईंट आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. सो भेटूया स्टुडंट देन नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.